कुलदीपचा नाद मग झाला ना संघबाद. टेस्ट मॅचचं शतक मारलं बेस्टो आणि अश्विननं आणि बेस्टोचं शतक हुकलं 100 रन. गजब बेइज्जती है. तुमच्यावर भारे आमचा रोहित आणि जयस्वाल. कुठे गेला तुमचा बेसबॉल ज्याचा एवढा दिवस चालला होता बवाल. तर विषय धर्मशालामध्ये चालू असलेल्या 5व्या टेस्टचा. तर सुरुवातीपासून सुरू करूया. तर राम राम, जय शिवराय, देऊन सगळ्यांना हुल. मी दांडेगुल. तुम्ही बघायला सुरुवात केली इंडिया वर्सेस इंग्लंड कसोटी विशेष. जरी इंग्लंड ही सिरीज अगोदरच एवढे बेकार हरले असले तरी 5वी टेस्ट त्यांना खेळायला लागणार होती आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्याच दिवशी पारलायकी घालवली. तर पाहूया आजच्या दिवसाचा पूर्ण खेळ. बेन स्टोकने ह्या सिरीजमध्ये एकच काम चांगलं केले, तो म्हणजे टॉस. पण ह्या वेळेस पण टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. तर ह्यांच्या बॅट्स आता धोबीला दिला पाहिजेत, कारण हे बॅटने तर क्रिकेट खेळत नाहीत. यांच्यामध्ये मला वाटतंय फक्त जॅक क्रॉलीच मॅच खेळायचे पैसे घेते, बाकीचे आपले बाहेर जाऊन पार्ट टाइम जॉब करतायत काय माहीत. तर इंग्लंडने प्रत्येकदा टीममध्ये मार्कुडला सामील केला. तर भारताने रजत पाटीदारला बाहेरचा रस्ता दाखवला आणि पडिक्कलला ह्या सिरीजमध्ये 7वा डेब्युटंट बनवला. तर बुमरा परत आल्यामुळे आकाशदीप पद्धतशीर बाहेर गेला आणि इंग्लंडची बॅटिंग कुलदीपने केली फेल. बेन डकेट, क्रॉली, बेस्टो आणि ऑली पोप ची कुलदीपने उडवली झोप. तर या षणानं 100व्या कसोटीत 4 जणांचा वाजवला गेम. तर कुलदीप आणि अश्विन अण्णाच्या परफॉर्मन्समुळे इंग्लंडचा 218वर विषय खोल झाला. इंग्लंडला वाटलं आता कुलदीप आणि ॲशन्नासारख्या आम्ही पण पटकन विकेट घेऊ. पण रोहित आणि जयस्वालने इंग्लंडवाल्यांना फक्त ढगच दाखवलं. जयस्वाल तर विसरूनच गेलाय की टेस्ट सिरीज चालू आहे. मला तर वाटतंय IPLला कमी दिवस राहिले त्यामुळे तो IPLचा सराव करतोय. तर रोहितने पण WTCच्या सायकलमध्ये 50 सिक्स पूर्ण केले. जयस्वाल आणि रोहित आज फक्त 6चाच पाडा बोलत होते. जयस्वाल फास्टमध्ये रन मारण्याच्या नादात 57 रनवर आउट झाला. पण तोवर बॉलरचा भर थंडीत घाम पद्धतशीर काढला आणि दिवस संपता संपता शुभमन गिल सुद्धा माहोल गरम करून गेला. तर दिवसाअखेर भारताचा स्कोर 135वर 1 बाद. तर भारत आता फक्त 83 रन्स माग आहे. तर ह्या 83 रन्स रोहितचा तर फक्त नाश्ता आहे. जेवण तर आता उद्या कळेल. रोहित 52वर तर गिल 26 रनवर खेळतोय. रोहित उद्या शतक मारेल काय? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांग. तर आज फक्त एवढंच. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो राम राम, जय शिवराय, जय शंभूराज. वाजवा गाणं तेवढं आपलं.